नमस्कार रसिक प्रेक्षको, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे करिश्माताईबद्दल, संघर्षातून सुखाच्या संसाराकडे. मित्रांनो, आयुष्य प्रत्येकाचीच परीक्षा घेतं, पण त्या परीक्षेतून, त्या कठीण परिस्थितीतून सुखावून बाहेर पडणं म्हणजेच खरं जगणं. आज मला करिश्माताईबद्दल खूप अभिमान वाटतोय. करिश्माच्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा सगळीकडून संकट आली होती, पण अशा कठीण प्रसंगात माधुरी पाटील मॅडम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. कधी आई बनून, तर कधी बहीण बनून, तर कधी मार्गदर्शकासारखी त्यांनी करिश्माला साथ दिली, तिला सावरलं आणि पुन्हा उभं राहण्यासाठी बळ दिलं. मित्रांनो, चांगल्या काळात तर सगळेच आपल्यासोबत असतात, पण वाईट काळात जो हात देतो ना, तोच खरा देवमाणूस असतो. आज करिश्माचं आयुष्य बदललं आहे. पदरात एक मुलगा असताना देखील तिला आणि तिच्या बाळाला एका स्वाभिमानी माणसानं संपूर्ण आदर देऊन स्वीकारलं. सर्वांच्या साक्षीने विधीपूर्वक लग्न करून तिला सन्मान दिला. हे पाहून आपल्या सगळ्यांचं मन भरून आलं. पण इथे काही लोक आजही करिश्माला वाईट कमेंट्स करतात. पण विचार करा, एखाद्या स्त्रीने स्वतःचं आयुष्य नव्याने सावरलं तर त्यात चुकीचं काय? लग्नानंतर एका मुलाची जबाबदारी घेऊन तिला पत्नीचा दर्जा देणारा पुरुष हा समाजासाठी आदर्श असायला हवा की टीकेचा विषय? दुसऱ्यांच्या आयुष्यात मीठ चोळण्यापेक्षा त्यांना प्रेमाने साथ द्यायला शिका. करिश्माने आज दाखवून दिलंय की कितीही संकट आली तरी जिद्द सोडायची नाही. माधुरी पाटील मॅडम सारख्या व्यक्ती जेव्हा पाठीशी असतात आणि जोडीदाराची साथ मिळते, तेव्हा जग जिंकणं सोपं होतं. करिश्मा, तुझा हा नवा संसार सुखाचा आणि प्रेमाचा जावो. वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष कर, कारण तुझा आनंदच त्यांना सर्वात मोठं उत्तर आहे. तुम्ही जळत राहा आणि आम्ही आमचा जलवा दाखवत राहू. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.